ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे असं पाहिलेलं आहे की गणपती बाप्पाची आरती करत असताना अर्जुनने आता मनामध्ये अशी इच्छा व्यक्त केली आहे की मला लवकरात लवकर सायलीचे खरे आईबाबा जे आहेत बाप्पा ते भेटू देत। आणि त्याने डोळे बंद केल्याच्या नंतर आता त्याला त्याच्यासमोर एक दृश्य दिसतं, ते म्हणजे गाठोडी ज्यावेळेस मधुभाऊंना अटक झाली होती त्यावेळेस शोधत होते ते लोक, तो प्रसंग अर्जुनला लगेचच कल्पना सुचते, ते म्हणजे गाठोडं, सायलीचं गाठोडं। आपण जर बघितलं तर त्यामध्ये सायलीच्या लहानपणीच्या आठवणी आपल्याला सापडतील आणि जर त्या आपल्याला सापडल्या तर मग सायलीचा भूतकाळ शोधून काढणं आपल्याला थोडंफार सोपं पडेल। मग आता लगेचच अर्जुन विचार करतो की मला ताबडतोब तातडीने निघालं पाहिजे, पण या सगळ्यामध्ये मला कोणीतरी मदतनीस लागेल जो त्या आश्रमाला पूर्ण व्यवस्थित ओळखू शकतो। मग आता अर्जुन ठरवतो की मी कुसुमताईंशी या विषयावर बोललो, मग त्यामुळे मी त्यांचीच मदत घेतो। अर्जुन कुसुमताईला कॉल करतो आणि सांगतो की कुसुमताई, तुम्ही एक काम करा, आश्रमातून सगळ्या मुलांना वगैरे बाहेर जायला सांगा थोड्या वेळासाठी। काका काकू, मुलं, त्या ज्या नवीन वहिनी आल्या त्या सगळ्यांनाच बाहेर जायला सांगा। आश्रमात फक्त तुम्ही, मी आणि चैतन्य इतकीच लोक असली पाहिजे। त्याबरोबर ती म्हणते, अहो पण हे सगळं करायची काय गरज आहे, मुलं असली तर उलट आपल्याला मदतच होईल की त्यांची। त्यावर अर्जुन सांगतो, पण मुलं सायलीला सगळं काही सांगू शकतात पटकन, कारण मुलं सायलीपासून काही लपवत नाही। त्यावर मग कुसुमताई म्हणते की नाही नको, जर असं होणार असेल ना तर मी एक काम करते, मुलांना, काका काकूंना आणि त्या नवीन आलेल्या वहिनीला सगळ्यांनाच आज मधुभाऊंना भेटण्यासाठी हॉस्पिटलला पाठवून देते। त्याबरोबर लगेचच ते म्हणतात की चालेल ठीक आहे। मग आता चैतन्य म्हणतो, अर्जुन चल लवकर निघू आपण। हे बघ, जर तू म्हणतोयस तसं खरोखर सायली वहिनीच्या गाठोड्यामध्ये आपल्याला तिच्या भूतकाळापर्यंत पोहोचण्यासाठी काही छोट्यातला छोटा पुरावा जरी मिळाला ना तरीसुद्धा आपण नक्की 100 ना 110% प्रयत्न करू तिच्या आईवडिलांना शोधून काढण्याचा। अनाथ असण्याचं दुःख काय असतं हे मी सुद्धा चांगलंच जाणतो, तुला नाही कळणार ते। त्यावर अर्जुन म्हणत असतो, चैतन्य हे बघ असं बोलू नकोस, अरे आपलं एकच कुटुंब आहे, तू विसरलास का? त्यावर चैतन्य म्हणतो, अर्जुन हे फक्त बोलण्यासाठी असतं। असो चल, आपल्याला आज सायली वहिनीचे आईबाबा शोधून काढायचे आहेत। मी दुर्दैवी आहे की माझे आईबाबाच ह्या जगात नाही हे मला माहिती आहे, त्यामुळे शोधण्याचा कधी प्रश्न उद्भवलाच नाही, ये माझ्याबरोबर चल। आणि मग आता लगेचच अर्जुन आणि चैतन्य हे दोघंही पोहोचलेले असतात आश्रमात। कुसुमताई सांगते, सगळ्या मुलांना बाहेर पाठवलंय, सगळे आश्रमातून बाहेर निघून गेलेत। अर्जुन म्हणतो, चला जर आश्रमामध्ये कोणी नाहीच आहे तर आपण पटापट आपल्या कामाला सुरुवात करूया। आपल्याला लवकर लवकर हात चालवावे लागतील जेणेकरून आश्रमात पुन्हा कोणी यायच्या आत आपलं काम संपलं पाहिजे। आणि इन केस आपण काम करत असताना जर कोणी आश्रमात आलं तर त्यांना चुकूनही हे कळता कामा नये की आपण सायलीचं गाठोडं शोधतोय, त्यांना हेच वाटलं पाहिजे की आपण साफसफाई करतोय किंवा इतर काही। त्याबरोबर लगेचच कुसुमताई म्हणते, हो जर कोणी पटकन आलं तर तुम्ही दोघंही काही बोलू नका, मी सगळ्यांना सांगेन की मी गणपतीची साफसफाई करायला घेतली होती आणि तुम्ही दोघं जण आलात, मला एकटीला काम करताना बघून तुम्हीसुद्धा मला मदत करायला म्हणून पुढे आलात, बरोबर ना अर्जुन सर? त्यावर अर्जुन होकार देतो। कुसुमताई म्हणते, चला मग आता आपण लवकरात लवकर शोधाशोध करायला सुरुवात करू। ते बघा, ते समोरचं जे कपाट आहे ना तिथे मधुभाऊंनी सगळ्या मुलांची गाठोडी ठेवलेली आहेत, काका काकूंची गाठोडीसुद्धा तिथेच आहेत आणि ते बाजूचं कपाट तिथे एक रजिस्टर आहे। त्याबरोबर अर्जुन म्हणतो, रजिस्टर कशासाठी? त्यावर आता लगेचच कुसुमताई सांगत असते, रजिस्टर याच्यासाठी मधुभाऊंनी त्या रजिस्टरमध्ये ते मूल कधी भेटलं ती तारीख लिहून ठेवली आहे। त्या मुलाचं जर त्याला सांगता येत असेल तर खरं पूर्ण नाव लिहून ठेवलेलं आहे आणि जर त्याला माहीत असेल तर त्याची जन्मतारीखसुद्धा लिहिली आहे आणि त्याचा त्यावेळेचा एक फोटोसुद्धा चिपकावून ठेवलेला आहे। त्यावर अर्जुन म्हणतो, फोटो हे सगळं का? त्यावर लगेचच कुसुमताई सांगते, अहो जर कधी त्या मुलाचे आईवडील त्याला शोधत आले आणि तोपर्यंत ते मूल मोठं होत आलं असेल तर मग ओळख कशी पटणार? ओळख पटण्यासाठी मधुभाऊंनी हा एवढा सगळा खटाटोप कायम करून ठेवला होता जेणेकरून कधी कुणाचे आईवडील आले तर त्यांची ताटातूट होऊ नये। त्याबरोबर अर्जुन म्हणतो, ग्रेट, मग चला शोधाशोध करायला सुरुवात करू। तर कुसुमताई म्हणत असते, अर्जुन सर तुमची आशा खरी ठरो आणि माझ्या सायलीला तिचे खरे आईबाबा मिळो। आजपर्यंत ती तिच्या खऱ्या आईवडिलांसाठी खूप झुरली हो, खूप तळमळली आहे। त्यावर लगेचच चैतन्य म्हणतो, कुसुमताई तुम्ही अजिबात काळजी करू नका, जर सायली वहिनींचे आईबाबा जिवंत असतील ना तर मी आणि अर्जुन आम्ही आकाश पाताळ एक करू, पण काहीही झालं तरी सायली वहिनींचे खरे आईबाबा आम्ही नक्की शोधून काढण्याचा पूर्ण प्रयत्न करू। त्याबरोबर पुढे तो असंही सांगतो की
सायली वहिनींचे आईबाबा शोधण्यासाठी अर्जुनने आता हा एक मार्ग शोधून काढला आहे. पण जर त्याला इथूनही काही यश नाही मिळालं ना, तर मला खात्री आहे माझ्या मित्रावर तो आणखीन काहीतरी मार्ग नक्की शोधून काढेल. बरोबर ना अर्जुन? त्यावर अर्जुन म्हणत असतो, माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरती स्माईल आणण्यासाठी मी काहीही करू शकतो चैतन्य, अगदी काहीही. चला आता आपण शोधाशोध करायला घेऊ, आपला फार वेळ वाया जायला नको. मग लगेचच आता अर्जुन म्हणतो, 1 मिनटं कुसुमताई, मला सांगा, ह्या आश्रमामध्ये आपण शोधाशोध करतोय खरी, पण नंतर वस्तू का कुठे कुठे ठेवायच्या आहेत हे सगळं तुम्हाला माहिती आहे ना, जागच्या जागी ठेवायचं आहे. कोणाला कळतंच कामा नाही की आपण इथे वस्तू का हलवल्या होत्या. त्याबरोबर लगेचच कुसुमताई म्हणते की हो, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही शोधाशोध करून निघून गेल्यानंतर मी सर्व काही व्यवस्थित जागेवर ठेवून देईन. अर्जुन म्हणतो, ग्रेट. कारण काय आहे, चुकूनही कुणाला संशय येता कामा नाही, कारण आश्रमातलं प्रत्येकजण सायलीला कनेक्टेड आहे. जर चुकून जरी सायलीला कोणी बोललं नाही याबाबतीत आणि सायलीने ही गोष्ट मला विचारली की तुम्ही आश्रमात काय शोधत होतात, तर मग मात्र मला तिच्याशी बोलणं खूप अवघड जाईल, कारण अजूनही मी तिच्यापासून सर्व गोष्टी लपवलेल्या आहेत. त्याबरोबर आता कुसुमताई म्हणते, तुम्ही काळजी करू नका अर्जुन सर, मी असं काहीच होऊ देणार नाही की ज्यामुळे तुमच्यात आणि सायलीमध्ये वाद होतील. मग आता अर्जुन म्हणतो, ग्रेट, चला आता शोधाशोध करूया. मग आता लगेचच अर्जुन, चैतन्य, कुसुमताई हे सगळेच जण शोधाशोध करायला सुरुवात करतात. अर्जुन हा बरेचसे गाठोडे उघडून बघतो. त्याला पहिलं गाठोडं सापडतं सोमूचं गाठोडं बघून अर्जुन म्हणतो, वाह, छान आहे की सोमूचा फोटो लहानपणीचा. श्रमेश, सोमूचं नाव खरं श्रमेश होतं? त्याबरोबर लगेचच कुसुमताई म्हणते, हो, छान आहे ना आमचा सोमू. त्याबरोबर लगेचच तो म्हणतो, हो. त्याच्यानंतर त्याला गाठोडं सापडतं तेजसचं गाठोडं खोलून बघतो अर्जुन आणि म्हणतं, तेजसचं खरं नाव तेजसच आहे का? त्यावर कुसुमताई सांगते, नाही हो, तो खूप लहान असताना सापडला होता ना, त्याला त्याचं खरं नावच माहीत नव्हतं, म्हणून मधुभाऊने तिथे फक्त तेजस मधुकर एवढंच लिहून ठेवलं. त्याबरोबर चैतन्य चिडतो आणि म्हणतो, अर्जुन तुझं काय चाललंय? नंतर सगळ्या मुलांची गाठोडी आपण स्पेशली खोलू आणि सगळ्यांचे फोटो व्यवस्थित बघून घेऊ, हवं तर त्यांचं एक फ्रेम करून घेऊन येऊ आणि ते तुझ्या घरात लावू, पण सध्या फक्त सायली वहिनीचं गाठोडं शोधण्यावरती कॉन्सन्ट्रेशन कर ना. का सगळ्या मुलांची गाठोडी बघत बसलायस तू? मग अर्जुन म्हणतो, खरंच सॉरी, चुकलं माझं, मी सायलीचं गाठोडं शोधतो. आणि मग आता लगेचच तो सुद्धा सायलीचं गाठोडं शोधायला पुन्हा सुरुवात करतो. आता अर्जुन गाठोडी शोधत असताना चैतन्य आणि कुसुमताई म्हणतात की नाही, आम्ही इकडची सगळी कपाटं बघितली, सगळीकडे बघितलं, पेट्या वगैरे, ट्रंक वगैरे सगळं, पण कुठेच सापडत नाही आहे गाठोडं. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, हे बघा, आपल्याला असा धीर सोडून चालणार नाही. काहीही झालं तरी आपल्याला सायलीचं खरं गाठोडं हे शोधून काढायचंच आहे, कारण जर आपल्याला गाठोडं सापडलं तर आणि तरच फक्त आपण तिच्या भूतकाळापर्यंत पोहोचू शकू. त्यावर कुसुमताई म्हणते, नाही, बरोबर म्हणताय तुम्ही अर्जुन सर, पण खरोखर सांगते, सगळी शोधाशोध करून आधीच झालेली आहे, पण अजून गाठोडं काही सापडलेलं नाही आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतंय की आपल्याला सायलीचं गाठोडं इथे नाही सापडू शकत, ते इथे नाहीच आहे. त्याबरोबर आता ती म्हणते, पण तुम्हाला आणखीन एक गोष्ट कळते का, इथे तन्वीचं गाठोडं सुद्धा नाही आहे. त्यावर मग अर्जुन म्हणतो, गाठोडं नाही आहे की गाठोडं नसावं याच्यासाठी पूर्ण तयारी करून घेतली होती. त्यावर ती म्हणते, म्हणजे? त्यावर लगेचच अर्जुन म्हणतो, हे मुद्दाम कोणीतरी केलेलं वाटते. बरं कुसुमताई, मला सांगा, तुम्ही आश्रमात येण्या अगोदर अशी एखादी व्यक्ती आश्रमात होती का की जी सायलीला पूर्णपणे व्यवस्थित ओळखते? कुसुमताई म्हणते, अशी कोणी व्यक्ती जी मी आश्रमात येण्याआधीपासून आश्रमात होती? कुसुमताई म्हणते, हो, एकच व्यक्ती अशी होती. त्यावर अर्जुन म्हणतो, कोण? पण हां, तिने सायलीचं बालपण पाहिलंय, तिला सायलीच्या बालपणाबद्दलच्या गोष्टी माहीत असतील, सायली तिला खूप क्लोज असेल, अशी व्यक्ती आहे का ती? त्यावर लगेचच कुसुमताई म्हणते, हो, अशीच व्यक्ती आहे, आणि ती म्हणजे जानकी आणि सायली ह्या दोघीही लहानाच्या मोठ्या एकत्रच झाल्या याच आश्रमात. मी येण्याच्या काही वर्ष अगोदरच जानकीचं लग्न झालं आणि जानकी इथून निघून गेली. पण मी इथे आल्यानंतर सुद्धा जानकी बऱ्याच वेळा इथे सायलीला भेटण्यासाठी यायची. सायलीवर जानकीचा खूप जीव होता. ती नेहमी सायलीसाठी काही ना काहीतरी वस्तू का आणायचीच, पण आश्रमातल्या इतर मुलांसाठी सुद्धा ती खेळणी, खाऊ घेऊन यायची. हळूहळू नंतरनं ती कामाला लागली आणि कामामुळे तिला मुंबईला शिफ्ट व्हावं लागलं. मुंबईला जेव्हा ती कामासाठी गेली तेव्हासुद्धा ती अधनंमधनं यायची. तिला सुट्टी मिळाली, सणावाराला सुट्टी असली की जशा बाकीच्या मुली घरी जायच्या तशी ती आश्रमात निघून यायची. लग्नानंतर तिचं येणं जाणं कमी झालं, पण तरीही अधूनमधून ती सायलीसाठी नेहमी यायची. तिला सायलीचा भूतकाळ माहिती असणारच. त्याबरोबर लगेचच चैतन्य म्हणतो, अर्जुन, जर कुसुमताई सांगतायत तसं असेल तर मग आपल्याला ताबडतोब जानकी वहिनींना भेटलंच पाहिजे. शेवटी त्यांना सायली वहिनींचा भूतकाळ माहिती असला तर आपल्याला मदतच होईल ना. त्यावर अर्जुन म्हणतो, ठीक आहे, आपण ताबडतोब मुळशीसाठी निघूया.
चल. आणि मग ते दोघंही आता मुळशीला जायला निघालेले असतात पनवेलवरून. तर इथे आता घरामध्ये गणपती बसलेले असतात आणि अर्जुन हा मीटिंगच्या नावाखाली घराबाहेर पडलेला असतो. जवळपास 2-2.5 तास उलटून गेलेले असतात, तरीही त्याचा घरी पत्त्या नसतो आणि त्यामुळे आता सायलीला टेन्शनही यायला लागतं, काळजीही वाटायला लागते आणि ती चिडलेलीही असते. तिला वाटत असतं सणासुदीच्या दिवसात कशाला घराबाहेर पडायचं, काही गरज होती का? जो क्लायंट आहे त्याच्या घरी गणपती बसत नाही का? त्याला कळत नाही का सणासुदीच्या दिवशी प्रत्येकाला आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवायला दिला पाहिजे म्हणून? मूर्ख माणूस असतात काही विचित्र करत बसतात. पण यांना कळायला नको का? यांनी त्याला सांगायला हवं होतं ना की नाही रे बाबा, माझ्या घरी सण आहे, माझ्या घरी गणपती असतो, मला नाही जमणार. पण हे एवढे सांगणारे कुठले आले? येऊ दे, आज घरी बघतेच यांच्याकडे चांगलं. प्रत्येक वेळेस काय नेहमी यांना काम 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 पहिलं पडलेलं असतं ना. मला कळत नाही या माणसाचं काही. कधीतरी कुटुंबाला वेळ द्यायला हवा की नको? त्याबरोबर आता कल्पना त्या ठिकाणी आलेली असते आणि सायलीला हे असं एकटीलाच बडबडताना पाहून कल्पना तिला विचारते, सायली काय गं बाळा, काय झालं? तुझी तब्येत ठीक आहे ना? अशी काय एकटी बडबडतेस? त्यावर सायली सांगत असते, काही नाही हो आई, मला यांचाच खूप राग आलाय. अहो बघा ना, कधीपासून गेलेत बाहेर, अजून यांच्या घरामध्ये पत्त्या नाही आहे. सणसूद आहे, घरात सगळे एकत्र बसलोय, जेवायला तरी यायचं. त्याबरोबर आता कल्पना म्हणत असते, सायली अगं हे सगळं तुला काय नवीन आहे का? आता तुमच्या लग्नाला 2 वर्ष होत आली, तुला माहीत नाही आहे का अर्जुन असाच आहे ते? अगं त्याला त्याच्या कामाच्या पुढे काहीच दिसत नाही. तुला माहिती आहे, जेव्हा नवीनच तो वकील झाला होता ना, तेव्हा सनद मिळायच्या आधीपर्यंत तर काम करता करता तो त्याची भूक ताण सगळं हरपून जायचा. त्यावर सायली म्हणते, अहो आताही ते तसेच आहेत, पण मला काय वाटतं, काम कामाच्या जागी, कुटुंब कुटुंबाच्या जागी, कुटुंबाला त्यांचा वेळ मिळायला नको का? आज घरामध्ये सण आहे, सगळे कुटुंबीय एकत्र आहेत, मग त्यांनीही यायला नको का? ते एकटे नसतील इथे तर कसं वाटेल? त्यावर कल्पना म्हणते, तू फार विचार करू नकोस, चल तू जेवायला चल, अर्जुन आला की आपण बोलू त्याच्याशी. सायली म्हणते, नाही नको आई, तुम्ही जा जेवायला पुढे, मी यांना फोन करून बघते, कमीत कमी काहीतरी कळेल. तर आता इथे अर्जुनचा फोन हा गाडीमध्ये अर्जुनने ठेवलेला असतो आणि त्यामुळे आता फोन वाजत असतो, याच्याकडे अर्जुनचं लक्षच नसतं. बघता बघता ते दोघंजणं मुळशीला पोहोचलेले असतात. सायली आता अर्जुन आणि चैतन्याला असं अचानक बघते आणि म्हणायला लागते, अहो अर्जुन भाऊजी, तुम्ही अचानक या ना, या आतमध्ये या. काय हो भाऊजी, असं अचानक येणं केलं? सगळं ठीक आहे ना? तुम्ही उभे का आहात? बसा ना. काय आणू तुमच्यासाठी? चहा, कॉफी, सरबत? मी पाणी घेऊन आलेच. हां. आणि मग ती पहिलं पाणी घेऊन येते. त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणतो, नाही नाही नाही, खरंच काही नको आहे जानकी वहिनी, चहा सरबत खरंच काही नको आहे. ॲक्च्युली माझं तुमच्याकडे एक काम होतं म्हणून मी आलो. त्याबरोबर जानकी म्हणते, माझ्याकडे काम? सगळं ठीक आहे ना घरी? नाही म्हणजे सायली व्यवस्थित आहे ना माझी? मी यांना बोलवू का? यांच्याकडे काही? त्याबरोबर अर्जुन म्हणतो, नाही नाही, ऋषिकेश दादांकडे काही काम नव्हतं, तुमच्याकडेच होतं. आणि मग लगेचच ते सायलीच्या भूतकाळाबद्दल विचारायला सुरुवात करतात. अर्जुन म्हणतो, ॲक्च्युली मला मधुभाऊंनी असं सांगितलं आहे की सायलीचे आई बाबा जिवंत आहेत. हे ऐकून आता खरं तर जानकीला सुद्धा खूप आनंद होतो. तर अर्जुन म्हणतो, एक मिनटं, ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही आहे जानकी वहिनी, आणि सगळ्यात महत्त्वाचं सायलीला. त्याबरोबर जानकी म्हणते, का नाही सांगायची सायलीला एवढी आनंदाची बातमी? अर्जुन म्हणतो, मग तिने विचारलं कोण आहेत माझे आई बाबा, कुठे आहेत, कसे आहेत, तर आपण तिला काय सांगणार? म्हणून तिला दुखवायचं नाही आहे आपल्याला. अर्धवट माहिती दिली तर ती नाराज होईल ना. त्यावर ती म्हणते, ठीक आहे, मग तुमचं काम काय होतं माझ्याकडे? मग अर्जुन तिला म्हणतो, मला सायलीच्या लहानपणाबद्दल काही गोष्टी सांगू शकाल का तुम्ही, ज्या तुम्हाला माहीत असतील? तिने कधी तिच्या पास्टबद्दल, ती आश्रमात येण्या अगोदर काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या का, ज्या घडल्या होत्या? त्यावर आता जानकी म्हणायला लागते, हो, जेव्हा सायली आश्रमात आली तेव्हा मी मोठी होते तिच्यापेक्षा. ती नेहमी रडत असायची. मला माझे आईबाबा हवेत अशी तिला नेहमी तिच्या आईबाबांची आठवण यायची. मी तिला नेहमी समजवायचे की नक्की एक दिवस तुझे आईबाबा येतील आणि तुला इथून घेऊन जातील. त्यावेळेस ती मला सांगायची की हो, माझे आईबाबा नक्की येतील, माझा बाबा खूप मोठा वकील आहे, असं ती नेहमी म्हणायची. आणि ती ज्या दिवशी हरवली होती ना, त्या दिवशी कोणाचा तरी वाढदिवस साजरा करून ते रात्रीचे घरी चालले होते, ती असंही म्हणत होती. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, वाढदिवस साजरा करून? त्यावर ती सांगते, हो, आणि दुसऱ्या दिवशी तिला स्कूलला जायचं होतं म्हणून तिच्या आईने तिला त्या आजीच्या तिच्या घरी राहू दिलं नव्हतं. तिला म्हणाली होती की सॅटर्डेला आपण तुझी स्कूल सुटली की उद्या लगेच इकडे येऊ आणि मग संडेला तू इथेच राहा, रात्री आपण लेट घरी जाऊ. त्याबरोबर आता चैतन्य म्हणत असतो, अर्जुन, हे सगळं काही जरा प्रतिमा आत्यांबरोबर घडलेल्या गोष्टींसारखं नाही वाटत आहे का? म्हणजे बघ ना, त्या दिवशी तुझा आणि तन्वीचा एकत्र वाढदिवस होता, त्या तुझा वाढदिवस साजरा करण्यासाठीच तुमच्या घरी आल्या होत्या.
रात्री तन्वी हट्ट करत होती की तिला तिथेच राहायचं आहे. त्यावर प्रतिमा आत्यांनी तिला समजावलं होतं की नको म्हणून. हे सगळं त्याबरोबर अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली. आणि मग आता अर्जुनला ही गोष्ट कळालेली असते की सायली हीच खरी तन्वी आहे. आणि त्यात त्या जानकीने त्याला आणखीन एक मोठी गोष्ट सांगितलेली असते, ती म्हणजे सायली लहान असताना तिच्या शाळेचं नेहमी नाव घ्यायची, सेंट पब्लिक हायस्कूल. त्यावर आता पनवेलमधली सगळ्यात मोठी ती शाळा होती आणि हे अर्जुनच्या लक्षात येतं. अर्जुन म्हणतो आता माझ्या लक्षात आलं आहे सगळं, झाला सगळ्या गोष्टींचा खुलासा. आणि मग आता अर्जुन हा घरी आलेला असतो आणि घरी आल्याच्या नंतर तो आता घरातल्या सगळ्यांना गोळा करतो आणि सगळ्यांना आता हकीकत सांगायला सुरुवात करतो. तो सगळ्यांना सांगत असतो की आतापर्यंत अश्विन, तू ज्या मुलीला सोडवण्यासाठी इतकी धडपड करतोयस ना, ती मुलगी नालायक आहे एक नंबर. त्याबरोबर लगेचच अश्विन म्हणतो दादा तोंड सांभाळून बोल तन्वीबद्दल, ती माझी बायको आहे. त्यावर अर्जुन म्हणतो ती तन्वीच नसेल तर. त्याबरोबर अश्विन म्हणतो काय बोलतोयस तू हे दादा. त्यावर अर्जुन म्हणतो हो, मी जे बोलतोय ना ते खरं आहे, ती खोटारडी मुलगी आपली तन्वी खरी नाही आहे. त्याबरोबर आता सगळ्यांनाच प्रश्न पडतो की अर्जुनचं काय चाललंय, हा असा विचित्र वेड्यासारखा का बडबडतोय. मग अर्जुन सायलीचा हात धरतो आणि सायलीला सगळ्यांच्या पुढ्यात आणून उभं करत म्हणतो ही आहे खरी तन्वी, सायली मधुकर पाटील, म्हणजेच खरी तन्वी रविराज किल्लेदार. त्याबरोबर आता कल्पना म्हणते अर्जुन तू काय बोलतोयस, तुला तरी कळतंय का. हे बघ आत्ता कुठे मी सायलीला माफ केलं होतं आणि आता तू नवीन काहीतरी उगाचच्या उगाच उकरून काढतोयस, काय चाललंय तुझं. त्यावर आता अर्जुन म्हणतो मम्मा मी काही उकरून नाही काढत आहे, मी सायलीच्या आईबाबांना शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस मला कळलं की मधुभाऊंना एक सवय होती, सगळ्या मुलांची गाठोडी बांधून ठेवायची. त्यांनी सगळ्यांच्या लहानपणीच्या वस्तू का प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या गाठोड्यात बांधून ठेवल्या होत्या. तिथून बरोबर प्रिया आणि सायली ह्या दोघींचीच गाठोडी गायब होती. म्हणजेच प्रियाने सायलीचं गाठोडं स्वतःचं गाठोडं म्हणजे तन्वीचं गाठोडं म्हणून सगळ्यांना दाखवलं आणि स्वतःचं गाठोडं मात्र कुठेतरी लपवून ठेवलं. मग आणखीन माहिती गोळा करण्यासाठी मी पोहोचलो जानकी वहिनींच्या घरी. आता जानकी वहिनी म्हणजे जिच्याबरोबर सायलीचं लहानपण गेलं ती. तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी मला सायली लहान असताना काय काय बडबडायची ते सगळं सांगितलं. माझ्याच वाढदिवसावरून तन्वी आणि रविराज काका प्रतिमात्या घरी जाताना त्यांचा अपघात झाला होता ना, तेव्हाच ॲक्सिडेंटमध्ये तन्वी आणि प्रतिमात्या रविराज काकापासून हरवल्या होत्या ना. अशा बऱ्याच गोष्टी आता अर्जुन हा तिथे बोलून दाखवतो आणि म्हणत असतो या सगळ्या गोष्टी तर मला सुद्धा माहीत नव्हत्या. मग मला हे सगळं कसं काय कळलं, कारण मला हे सगळं जानकी वहिनींनी आत्ता सांगितलं. आता सायली ही खरी तन्वी आहे हे कळाल्यानंतर प्रतिमात्या, रविराज काका त्याचबरोबर घरातले सगळेच सदस्य खूपच जास्त खुश होऊन जातात. सायलीचा आनंद तर गगनात मावेन असा असतो. तर सगळे सायलीला जवळ घेतात आणि आनंद व्यक्त करतात. त्यानंतर आता रविराज काका आणि प्रतिमात्या ठरवतात की तन्वीने हे सगळं, त्या खोटारड्या नालायक मुलीने हे सगळं का केलं ते आपण शोधून काढायचंच. कुणी सांगितलं होतं तिला हे सगळं करायला, का आमच्या भावनांचा तिने खेळ केला, हे मी शोधून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही असं आता रविराज काका ठामपणे म्हणतात. त्यावर अर्जुन म्हणतो हो सिनियर, ते तर आपण शोधून काढायचंच, त्याशिवाय मलाही चैन पडणार नाही. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो आजच्या पुरतं इथंच थांबू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.